आता रात्रीचे जेवण बनवायचं झालेलं आहे टाईम. आता आम्हाला उपवास आहे, आम्हाला काही जेवण बनवायची गरज नाही आहे. पण आता मुलांना बनवावं लागते. काय बनवू आता? अर्धा तास झाला साबुदाणा भिजत घातलेला आहे, थोडा राहिला भिजायचा. त्याला साबुदाण्याची खिचडी आवडते. पण आम्हाला फळं वगैरेच आणलेले तेच खाणार आम्ही. आणि साबुदाण्याची खिचडीच बनवणार होती आज. म्हटलं खिचडीच बनव, पण राईसची बनवणार होते, भाताची. पण मग साबुदाणा भरपूर असा आहे, आवडीनं खातात मुलं. म्हटलं भिजू घाला. अर्धा तास झाला भिजून, थोडा राहिला आहे भिजायचा. आणि त्यांना बनवून ते अजून ट्युशनहून आलेले नाही आहे मुलं. तर म्हटलं स्वयंपाक काही करायचं नाही, आपण 2-4 दिवसा अजून 2-4 दिवस करायचं काम नाही आहे स्वयंपाक. तसं तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे 2 दिवसांनी व्हिडिओ टाकणारच आहे मी, कोणता उपास पकडला म्हणून. हे तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे. आता मुलं आली की खिचडी करायची याची साबुदाण्याची. मस्त आता शेंगदाणे वगैरे भाजून घेते आणि तयारी करून ठेवते. तोपर्यंत थोडा भिजतोय. आल्या काही हे नाही करणार. काल पण जेवण नव्हतं बनवलं मी, त्यांनी सकाळचं उरलेलं खाल्लं आणि समोसे आणले होते तेच खाल्ले. आणि आता आम्ही फळं वगैरे तेच आणणार आणि खाणार. आणि आता मुलांना साबुदाणा बनवते, साबुदाण्याची खिचडी. लगे स्वयंपाक होतो, लगे आवडतं. पण ज्या दिवशी स्वयंपाक बनवायचा नाही त्या दिवशी पटकन असं बनतंय बरं का. पण ज्या दिवशी नाही करायचं ना, थोडं तरी काम पूर्ण लेट होऊन जातं त्या कामाला. असं असतं की आपण कसं म्हणतो जास्त काम पटकन होतं, जे काम थोडं असतं ना ते पटकन होतच नाही आहे. माझं तर असंच होतं आहे. तर काल पण असंच झालं. पण काल काही काम नव्हतं, जेवण बनवायचं नव्हतं, मग मसालाच भाजायचा होता. पण भरपूर टाईम झाला. नंतर वेळच होऊन गेला. त्याच्यामुळे मग काही हेच नाही केलेलं मी. बनवलाच म्हणजे लेट झालं होतं. बाहेर गेले होते मार्केटमध्ये. आणि काल देवीचं विसर्जन असल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर गर्दी होती. दवाखान्यात गेले होते, तब्येत बरी नव्हती तर डॉक्टरांनी परत बोलवलेलं. आणि मग त्याच्यामुळे टाईम झाला. मग घरी आल्याच्या नंतर थोडी बसले. म्हटलं नंतर वाजूया. मग तसेच बसले मोबाईल घेऊन. असं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं आता पटकन थोडंफार तयारी करून ठेवा, थोडं राहिले भिजायचं. तर शेंगदाणे वगैरे भाजून घ्यावं, मिरच्या वगैरे कट करून लगेच. ते जर बोलले मला जेवायचं लगेच पटकन त्यांना मुलं आली की देईल. आणि आज मस्त अशी वेणी घातलेली आहे बघा. थोडी आता म्हणजे 1 महिना झाला वेणी घालते, तर थोडी झाली जाड, बरी झाली जरा. पहिली लय पातळ होती आणि केस असे गळत होते खूप. आता एवढे गळत पण नाही आहे. आणि डॅन्ड्रफ भरपूर डॅन्ड्रफ असं केलं तर पूर्ण असे नख भरून येत होते. त्याच्यामुळे आता वेणीच घालते. आता भरपूर दिवसापासून वेणी नव्हते घालत, पण आता घालायला लागले वेणी. केस पण चांगले राहतात, गळत पण नाही आहे आणि वाढ पण येतात. मुडपून घालते. आता बाहेर जायचं तर सोडते आणि घरात वेणीच असते, अशीच असते. आता बघूया किती फरक पडतोय तर केसाला. मला वाटतंय पडलाय फरक भरपूर असा. पण आता अजून पण पडलाय ना, असंच राहणार. मग म्हटलं आता बाहेर जायचं तेव्हा सोडून बुचडा बांधते. आणि कधी व्हिडिओमध्ये पण वेणी नाही घालत मी, वर बुचडा बांधते. मला ते असं चोपून चापून दिसते, चेहरा चांगला वाटत नाही. आता त्याच्यामुळे मग वेणीच घालते. वेणी घातली ना मोडपून तर केस भरपूर असे वाढतात. चला आता आपल्या भरपूर अशा गप्पा झाल्या. आणि आमची मुलं पण आली, आवाजच करत आली. हळू येणार नाही आहे की कसं आहे आता. चला आपण साधीच बनवणार आहे खिचडी. हाय, सीताफळ आणलेत खायला उपवासाला. आज तर सीताफळच खाऊन झोपणार आहे. लँग्वेज कोणती टाकू? मराठी, हिंदी, इंग्लिश? मराठी. मुलांना पण सीताफळ खाल्ले आणि आम्ही पण खाल्ले. आणि मुलगा बोलला की मला भाकर खायची म्हणून. भाकर बनव मम्मी, मी दूध आणि भाकर खातो बोलला. की म्हटलं आता जाऊ द्या. मुलाने स्वतः तोंडानं म्हणला की मला खायचं आहे म्हणून मम्मी दूध भाकर. तर मग म्हटलं चला बनवूया आता आम्हाला काही तर खायचं नव्हतं. आम्ही सीताफळ खाल्ले होते, मुलांना पण खाल्ले होते. पण मी साबुदाणा भिजत घातला होता. म्हटलं साबुदाण्याची खिचडी मग तोंडी लावायला होती.
मुलीने नाही खाल्ली दूध आणि भाकर, पण मुलानं खाल्ली. म्हटली तो कधी भाकर खात नाही, पण स्वतःहून बोलला की मम्मी मी दूध भाकर खाईन, म्हणून फक्त दुधामध्ये साखर टाकून दे. आणि माझ्या मुलाला मी कधी साखर टाकून देत नाही, हे दूध बिना साखरेचंच सवय लावलेली आहे लहानपणापासून. त्यांना एवढं हे नाही आहे, सवय पण नाही, आणि मी लावलेलीच नाही आहे सवय. असं खातात गोड, पण मी दुधामध्ये साखर टाकून देत नाही आहे. नुसतं दूधच पितात माझे मुलं, चाय वगैरे पित नाही आहे. आणि हॉर्लिक्स बॉर्नव्हिटा हे असलं ना तर ते देत होते टाकून, आता संपलेलं आहे. आता भरपूर दिवसापासून मी आणलेलं नाही, कारण की ते काय करते तर आणलं की तसंच खातात, त्याच्यामुळं मग मी आणलं नाही आहे. आता दुसऱ्या वेळेस आणूया. आता पटकन अशा भाकरी बनवून घेतल्या, आणि दूध होतं जे दुसरं आणलं होतं ते गरम केलेलं नव्हतं, सकाळचं दूध होतं. मग म्हटलं ते गरम करून द्या, आणि परत एक भाकर केली तर मुलगी मागन, म्हणून मी मुलीसाठी पण म्हटलं छोटंसं चिपटं बनवूया, ती खाते मग आवडीने. काय म्हटलं तिला जर नाही बनवलं तर मग परत हे खायला लागलं ती मागन, मग तिला पण एक छोटंसं चिपटं करून दिलं. आणि मुलाला पण एक छोटीशी भाकर मग थोडी मोठी साईजची करून दिली. मुलीला छोटीच केली, खाल्ली तर खाल्ली, म्हटलं नाही खाल्ली तरी नका खायना, पण करून ठेवली मग तिला पण. आणि म्हटलं आता साबुदाणा भिजत घातलं तर साबुदाणा पण पटकन असा बनवून घ्यावं. मग भाकऱ्या पण बनवून घेतल्या दोघा जणाला. आणि दूध होतं तर म्हटलं दुधामध्ये साखर टाकून थोडं दूध उकळून घ्यावे. मग अगोदरच मी म्हटलं तर नंतर जेव्हा खायचं तेव्हा गरम गरम देता येईल. मी लगेच मग म्हटलं भाकर शेकेपर्यंत आपण तोपर्यंत मिरची वगैरे सगळं कट करून घ्यावे पटकन. असं मग भाकर शेकता मिरच्या वगैरे कट करून घेतल्या. आणि हे पण राहिलं होतं ना बनवायचं, शेंगदाणे पण भाजून घेतले, आणि भाजता थोडे खाल्ले पण बरं का. मला सवय आहे तोंडात टाकायची, म्हणजे कच्चे पण खाते आणि भाजताना पण खात असते, 2-4 टाकत असते तोंडामध्ये. बीचमध्येच मग मिस्टर बोलले मला थोडं गरम पाणी दे प्यायला करून, तर मग मी केलं तर गरमच नाही झालं. मी त्याच्यामध्ये बोट हे लावून बघत होते की पाणी गरम झालं का, पण गरमच नव्हतं झालं. पण मग परत गरम करायला ठेवलं, परत रिटर्न घेऊन आले, मग त्यांना गरम पाणी करून दिलं. मी शेंगदाणे पण भाजून घेतले, आणि म्हणलं पटकन अशी खिचडी करून घ्यावं. आणि गरम पाणी ते गरमच पाणी पितात, म्हणून त्यांना गरम पाणी बनवून करून द्यावं लागते मला. म्हणजे थोडं सोकम पितात, जास्त नाही गरम पित. लगेच जेव्हा प्यायचं तेव्हाच गरम करून देत असते, अगोदर मी ठेवत नाही आहे गरम करून. मग लगेच पाणी नेऊन दिलं, आणि आवडदोबड शेंगदाणे पण ठेचून घेतले. आणि जसे आपण नॉर्मल बनवतो तशीच खिचडी बनवली होती साबुदाण्याची खिचडी पण बनवून झाली. म्हटलं आता जेवण बनवायचं नाही, पण भरपूर असा राडा राहिला होता करायचा माझा. लगेच दूध गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये साखर टाकली, आणि लगेच मुलाला दिलं गरम गरम दूध, आणि त्याला लगेच खायला बसवलं. मला वाटलं की चांगलं वाटलं की मुलगा जे खात नाही स्वतःहून मागितलं तर माणसाला वाटतंय कसं उल्हास येतो करायला. मला तर येतो बाबा, आपलं लेकरू ते खात नाही ती वस्तू खायला लागलं तर चांगला गोष्ट आहे. मुलाला तसं काही खात नाही, पण आज त्यानं तोंडानं मागितलं, मग मी म्हटलं करावं, मग लगेच करून दिलं. आणि त्याला लगेच दूध आणि भाकर पण देऊन टाकली, आणि साबुदाण्याची खिचडी राहिली होती. नंतर लक्षात आलं, म्हटलं त्याच्याबरोबर तू तोंडी लावायला देऊन टाकली लगेच, तिखट असते ना, एवढा तो काय फिक्का खाणारा नाही. आमची बाई आहे फिक्की खाणारी, मुलाला तिखटच पाहिजे. आता एवढं 2 जणांचे जेवणामागे एवढे भांडे वगैरे पडले होते, तर मग सगळे असे भांडे घासून घ्या. स्वयंपाक करू या ना करू, पण किचनवरचं भांडे भरपूर असं पाणी प्यायलेला गिलास हे ते असते. सकाळचे टिफिन पण राहिले होते घासायचे मिस्टरांचे, ते पण मी पटकन असे घासून घेतले. सगळे भांडे पण राहिले होते, म्हटलं रात्रीच मी घासते, सकाळी नाही. रात्री किती का वेळ होईना मी म्हटलं सगळं साफसफाई करून घेते किचनची. भांडे वगैरे सगळे घासून घेतले, आणि आथरण वगैरे मुलीनं टाकून घेतलं. मग म्हटलं तोपर्यंत माझे भांडे गुंडे घासणं होते, तोपर्यंत आता त्यांना सकाळी स्कूलला जावं लागतं, तर लगेच तिला झोप येते. मग आथरण वगैरे तीच टाकते. मग पटकन असं मी माझे भांडे घासून घेतले, आणि म्हटलं आपलं शूट पण होतं आहे. आणि झोपले नव्हतो आम्ही, बाकीचे पिक्चर बघत होते. तिला झोप आली होती, म्हटलं तू झोपून जा. पण तिनं ती माझी टिकली लावली होती, ती तुम्हाला टिकली दावायला आली होती की मी मम्मीची टिकली लावली म्हणून. भांडे वगैरे घासून घेतले, आणि दूध राहिलं होतं गरम करायचं, म्हटलं आता दूध पण गरम करून घ्यावं. दूध गरम करून घेतलं, आणि नंतर मग 2 मिनिटाला येऊन बघितलं की दूध जायला नको, पण पिक्चरच्या नादानं थोडं गेलेलं होतं साईडला. मग किचनहून थोडा कपडा फिरून घेतला, म्हटलं आता असू द्या. सगळं साफ वगैरे केलं,
आणि बसले अशी निवांत असा गेला आमचा दिवस. चला आता भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि मुलगा थोडा यायचा राहिला होता, म्हटलं चल बाबा तू पण येऊन जा व्हिडिओमध्ये. चला आता भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.